शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय सांगण्याच्या अगोदर आज दिनांक 1 जानेवारी 2026 इंग्रजी वर्ष, आपलं मराठी नववर्ष गुढीपाडव्याला असतं, पण आपण 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारीला त्या ठिकाणी नवीन वर्ष म्हणून आपण स्वागत करत असतो। म्हणून सगळ्या महाराष्ट्रातील नवे जे डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलवर प्रेम करतात त्या सगळ्या शेतकरी बांधवांना या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देताना व्हिडिओचा विषय पण सांगतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये 30 ते 60 दिवसामध्ये टोमॅटो पिकात पानांच्या वाट्या होणं, सेटिंग न होणं, फळाला त्या ठिकाणी डंक माशी मारणं, थोडक्यात व्हिडिओचा विषय टोमॅटोमध्ये 30 ते 60 दिवसात पानाच्या वाट्या होऊन सेटिंग कमी होणं, त्यासाठी आपण कोणत्या 2 फवारण्या आणि 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सगळ्याच विभागांमध्ये थंडी वाढलेली आहे, रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान यामध्ये दुपटीचा फरक आहे। समजा रात्री जवळजवळ पहाटे 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान येतंय, दुपारी जर आपण विचार केला 1-1.5-2 वाजता 28, 30, 31 पर्यंत टेम्परेचर जाते। मग अशा वेळेस तापमानातील तफावत आणि तिथं कुठंतरी अन्नद्रव्य व्यवस्थापन आपलं चुकतं। झाडावर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पांढरी माशी नाहीये, त्याचप्रमाणे लाल कोळी नाहीये, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट हिरवा तुडतुडा नाहीये, थ्रिप्स नाहीये। मग तरी पानं आतमध्ये का वळतात? मग त्याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे आणि कोणत्या 2 फवारण्या करून आपल्याला फॉस्फरस लेवल त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे। जिथं फॉस्फरस या थंडीमध्ये देऊन पण झाड उचलत नाही, त्याला उचलणं भाग कसं करायचं, फॉस्फरसला उचलणं भाग कसं करायचं आणि त्यामुळं ज्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिफिशियन्सी म्हणजे तिथं तुमचा मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे 3 अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे या थंडी आणि ऊन या तापमानामध्ये जो तफावत तापमानाची आहे तिथं तुम्हाला पानांच्या वाट्या झालेल्या दिसतात आणि त्याच्यामुळे फुलं कमी येतात, आलेल्या फुलांचं फळामध्ये रूपांतर होत नाही, झाडाची वाढ त्या ठिकाणी थांबते। मग अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात दिनांक 1 जानेवारी 2026 हा व्हिडिओ तुम्ही बघताय। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना शेतकऱ्यांची जी डिमांड आहे की सर तुम्ही 2 वर्षापूर्वी वर्षभरासाठी 5 पिकांना मार्गदर्शन करताना एक संधी दिली होती की एवढीच फी भरा, त्यासाठी वर्षभरामध्ये कुठलेही 5 पिकं लावणार असाल भाजीपाल्यामधले, तिथं तुमची फी फक्त आणि फक्त असेल 7,500 रुपये। मग त्यामध्ये टोमॅटो 2 वेळा लावा, टोमॅटोची फी रेग्युलर तुम्ही 2,500 भरतात, 2 पिकं झाले तुमचे टोमॅटोचे 5,000 होतात। तुम्ही वांग लावा, मिरची लावा, कुठलेही 5 पिकं वर्षभरामध्ये 1 जानेवारी 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत कुठलेही 5 पिकं लावले तर त्याला 7,500 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ही संधी फक्त तुम्हाला 15 जानेवारी 2026 पर्यंत असेल, तिथं तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकता। तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा आपलं पूर्ण नाव सांगा। नमस्कार, माझं नाव अभिजित बाळासाहेब पानसरे, राहणार उंबरखेड, मोबाईल नंबर 75 881 73 443। तुमचं म्हणणं होतं, तुम्ही मला 2-3 वेळा फोन केला की वडील म्हणताय की टोमॅटो हिवाळ्यात होणारच नाही, पण मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 100% लागवड करा आणि लवकरात लवकर करा, पण काही गोष्टी रोप मिळालं नाही, जवळजवळ 20-25 दिवस डिले झाले। आज प्लॉट आपला 50-55 दिवसाचा असता, जर त्याच वेळेस योग्य डिसिजन घेतला असता, रोप मिळाला असतं तर पुढच्या 10-15 दिवसामध्ये प्लॉट सुरू झाला असता, पण तुमचा विरोध होता। ह्या टायमाला लावत नाही, आम्हाला वेळ ह्या टायमाला कसं आमच्याकडे शक्यता जास्त करून कोणी लावत नाही। पण मग आता लावले 35 दिवसाचा प्लॉट झाला, काय वाटतं तुम्हाला फुटव्यांची संख्या? खूप चांगला आहे, म्हणजे लेट झाला याचं दुःख आहे आम्हाला। कारण मार्केट हे मित्रांनो, मार्केटचा अंदाज मी का मुद्दाम देत नाही, फक्त माझ्याकडून एक अंदाज चुकला, मी काही देव नाही, तरीच शेतकऱ्यांनी मला ट्रोल केलं, म्हणून मार्केटचा अंदाज तरी पण मी सांगतो की येत्या 2 ते 2.5 महिने आज जे मार्केट आहे असं स्थिर 100% 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत तर 100% राहणार। तिथून थोडंसं मार्केट थोडंसं 2-5 रुपये किलो थोडंसं खाली येईल, तो भाग सोडून द्या। आता आपल्याला काय करायचंय, जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांना सेटिंगची अडचण येते, फुलांची संख्या कमी दिसते, पानं आतमध्ये वळताय, तिथं त्यांनी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। नीट लक्षात घ्या, पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची तुम्हाला 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची। बायोडी 303 250 मिली, धनकीर्तीचं बायोडी 303 250 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय ताक 2 लिटर, सक्षम 500 मिली, बोरॉन 150 ग्रॅम, हा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानं जर पानं आतमध्ये ओळतायत त्या शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे। हा स्प्रे झाला, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला झाडाची ग्रोथ कमी वाटते, फुलांची संख्या कमी वाटते, तिथं
परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी धनकीर्तीचं एकरी 5 लिटर मॅग्ना, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, सस्पेन्स फॉर्म मधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे एकत्र इन्क्लूड, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम एकत्र इन्क्लूड केलेलं हे खूप सस्पेन्शन फॉर्म मधला हा 5 लिटरचा डोस तुम्ही मॅग्नाचा जर दिला तर शेंडा तुम्हाला मिळेल, फुलांची संख्या मिळेल, पानांची ग्रोथ, पानांचा रफनेसपणा चांगला मिळेल. आता पहिली फवारणी झाली, दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं, दुसरी फवारणी घेताना 4 दिवस गॅप जाऊ द्या. 4 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची. 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करत असताना त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, तुमच्याकडे डावणी येऊ शकतं, भुरी येऊ शकतं, करपा येऊ शकतो, त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायची. मिरॅज ड्यू, सिजंटाचं मिरॅज ड्यू प्लेन फक्त 200 लिटरला 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही 4थ्या दिवशी करून घ्या. 2 फवारण्या झाल्या, एक ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं, आता सेटिंग व्हायला सुरुवात होईल, फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी 200 लिटरला आर्या 500 मिली, 05234, 800 ग्रॅम बोरान, 150 ग्रॅम आणि रोको 200 ग्रॅम. पावसाळी हंगामामध्ये मी 100 ग्रॅम बोरान सांगतो, नीट लक्षात घ्या. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जे सांगतोय तशा पद्धतीने काम करा. तुमचे 8-9 दिवस गेले, 2 फवारण्या झाल्या, एक ड्रिपचं ऍप्लिकेशन केलं, प्लॉटची बांधणी झाली, प्लॉट सेटिंगला सुरू झाला, प्लॉटचे म्हणजे त्या ठिकाणी फळामध्ये रूपांतर व्हायला लागलं. थोडक्यात तुम्हाला दाखवतो, इकडे रे दादा, हा जो पंजा आहे असं सेटिंग व्हायला लागलं, बरोबर. हे सेटिंग तुम्हाला 50-60% दिसेल तेव्हा तुम्हाला फवारणी करायची. हे फुलं दिसत आहे, हे असे फुलं दिसत आहे, त्यावेळेस आर्या 05234 बोरान आणि रोको जसं प्रमाण सांगितलं तशी फवारणी करा. त्याच दरम्यान जे पहिलं ऍप्लिकेशन केलं तुम्ही मॅग्ना एकरी 5 लिटर, त्याच्यानंतर 8-9 दिवसांनी तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन करायचं आहे. एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 05518, 5 किलो 05518 आणि 1 लिटर हॅपी न्यूज हे ऍप्लिकेशन 45-50 दिवसाच्या दरम्यान देऊन घ्या. आता सेटिंग तुम्हाला भरपूर झालेलं दिसेल, तुमची बांधणी झालेली आहे, दुसरी बांधणी तुम्हाला करायची आहे. फळ फुगवणीचा काळ पुढच्या 10 दिवसात येईल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, फळ फुगवणीचा काळ येईल 65 दिवसाच्या दरम्यान, 55, 60, 65 दिवस म्हणजे 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान जसंही तुमचं लिंबू आकाराच्या आसपास फळ येईल, साधारणतः 15-20 mm त्याला आपण म्हणतो, 15-20 mm साईज ज्या वेळेस येईल, ती साईज आपल्याला 45 mm बनवायची पुढच्या 15 दिवसामध्ये. त्यासाठी 55 दिवसापासून 65 दिवसापर्यंत जशी तुमच्या झाडाची ग्रोथ असेल त्या पद्धतीत जी व्हरायटी असेल किंवा थोडक्यामध्ये 15-20 mm साईज लिंबू आकाराचे फळं तुमचे झाले, त्यावेळेस तुम्हाला एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, त्याच्यामध्ये 5 किलो झिंक सल्फेट आणि 4 किलो गुळ आणि 10 ते 12 गावरान कोंबडीचे अंडे नाही मिळाले तर पोल्ट्रीमध्ये मिळतात, दुकानामध्ये 7-8 रुपयाला अंड मिळतं, ते अंडे घ्या, ते फोडून हे सगळं द्रावण फक्त नीट लक्षात घ्या, सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी वेगळ्या बाजूला भिजत ठेवायची आणि ती फक्त निवळी घ्यायची. फोस्ट्रोक, अंडी, गूळ आणि झिंक सल्फेट हे एकत्र भिजत टाका 100 लिटर पाण्यामध्ये आणि 24 तासानंतर दोन्ही फक्त निवळी घ्या आणि हे एकत्र करा आणि ड्रिपच्या माध्यमातून वस्त्रगाळ करून घ्या आणि ते सोडून द्या. तुम्हाला पुढच्या 6-7 दिवसात 15-20 mm चा जो टोमॅटो आहे तुमचा, त्याला 6-7 दिवसामध्ये 30-35 mm ची साईज मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेस तुम्हाला वरतून साईज साठी फवारणी घेत असताना ही थंडी सातत्याने आपल्याला जवळ नीट लक्षात घ्या की मार्चच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत आपल्याला थंडीचा सामना करायचा आहे आणि त्यावेळेस दुपारचं टेम्परेचर आजच्यापेक्षा जास्त राहील, 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान मार्च मध्ये जाईल आणि त्यावेळेस रात्रीचं तापमान देखील 12, 13, 14 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. अशा वेळेस तुम्हाला फळांना चिरा जाऊ द्यायचा नाही. तिथं तुम्हाला कॅल्शियमचा ऑक्साईड फॉर्म मधला वापर करत असताना वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. पानसरे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही वांग्याची शेती डॉक्टर किसानच्या माध्यमातून केली, अगदी उशिरा छाटलेली बाग आहे तुमची, त्या बागेला बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या बरोबरच्या बागेंना माल आला नाही, पण तुमच्या बागेला माल आलेला आहे. वांग असेल, तुमचा द्राक्ष बाग असेल, तुमचं कलिंगड आताच नुकतंच लागवड केलेलं आहे आणि हा टोमॅटो 35 दिवसाचा आहे. तर एकंदरीत डॉक्टर किसानच्या या सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन का घेताय तुम्ही? तर रिझल्ट वाटले, मी मित्राकडून बघितले होते पहिले, त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओ बघितले मागच्या वर्षी, तर रिझल्ट दिसले मला त्या व्हिडिओमध्ये. मग मी ते स्वतः वापरून बघितलं. मग वांग्याला आपण सगळ्यात पहिले लावलं होतं, त्याच्या आधी काही पीक नव्हतं आपल्याकडे, बरोबर. वांग्यात पण रिझल्ट चांगले वाटले मला, म्हणून मग नंतर द्राक्ष बाग नोंदवून दिलं मी तुमच्याकडे. त्याचं पहिले नोंदवायचा हानी चालू होतं, कारण दरवर्षी द्राक्ष बाग येतोच, पण यावर्षी परत नोंदवू म्हटलं, ह्या वर्षी उलट झालं का, असं झालं का, चांगलं झालं नोंदवलं. बाकी ठिकाणी द्राक्ष बागच नाही आपल्याकडे, तरी आले कमीत कमी. आले. त्याच्यामुळे मग सगळे पिकं मी जवळपास आता कलिंगड लावले, ते पण नोंदवलेले.
आणि टोमॅटो तुमच्याकडे रजिस्टर आहे. तुम्ही हॅपी आहात का? नक्की काका काय वाटतं तुम्हाला? अगदी खरं सांगा. खूप समाधानी आहे. नक्की यावर्षी बाग आमच्याकडे 90% लोकांकडे नाही. नाहीये. आमचा ठीक आहे खूप निघणार नाही, पण एक 40-50 क्विंटल निघायला पाहिजे एकरी, आणि तो खूप होईल आमच्या मते. एक दर पण आपल्याला, कारण ज्या वेळेस कुठलंही पीक, कुठलाही भाजीपाला असेल, कुठलंही फळ मार्केटमध्ये कमी पडतं त्यावेळेस दर आपल्याला चांगले मिळतात. आपण आता बघतोय गेल्या 1 महिन्यापासून टोमॅटोचा दर 700, 800, 1000, आणि मी बऱ्याचशा वेळा सांगितलं होतं की दिवाळीनंतर 15-20 दिवसात मार्केट हे वाढणार, 100% वाढणार, ते पुढचे 3, 3.5, 4 महिने टिकणार. पण काही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये ते येत नाही की आता थंडी आहे. पण या थंडीमध्ये परत एकदा तुम्हाला शेवटच्या 2 वाक्यात सांगतो की वाढलेल्या थंडीमध्ये आणि दुपारचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस पानं जर आतमध्ये गोळा होत असतील तर तिथं जमिनीतून फॉस्फरस लेवल हा खूप महत्वाचा आहे. 50-55 दिवसाचे प्लॉट असतील तिथं मी जी स्लरी सांगितली ती स्लरी अर्जंट द्या. ती स्लरी दिल्यानंतर एक फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ती 50, 55, 60 दिवसाचे प्लॉट आहे ज्यांच्या खूप अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना ही स्लरी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक फवारणी घ्यायची. ती फवारणी खूप महत्वाची आहे. बायोडी 303, ताक 2 लिटर, झिंक 100 ग्रॅम, आणि त्याच्यासोबत सीविड चांगलं जर घेतलं तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला. जे प्लॉट 50, 55, 60 दिवसाचे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ वेगळा, म्हणजे व्हिडिओ वेगळा होता पण त्यांच्यासाठी, कारण आपला व्हिडिओ 30-35 दिवसापासून 60 दिवसातील टोमॅटोमध्ये पानांच्या वाट्या होणं, वाढ न होणं, त्याचप्रमाणे पानांच्या वाट्या होऊन वाढ न होणे, फुलांची संख्या कमी असणं, सेटिंग कमी मिळणं, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्रातील नव्हे, कर्नाटक असेल, राजस्थान, गुजरात, जिथं जिथं डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला शेतकरी फॉलो करतात, जे प्रेम करतात, त्यांना परत एकदा या इंग्रजी नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या दिवशी मी देणार. या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नवीन वर्षाची स्कीम पण तुम्हाला सांगितली. 5 पिकं तुम्ही 7,500 मध्ये फी भरून, टोमॅटो, वांग, मिरची, काय तुम्हाला भाजीपाला लावायचा, वर्षभरामध्ये 5 पिकं तुम्ही लावा. टोमॅटो 3 वेळा लावा, तुमची फी, आणि 5 पिकं तुम्ही जर फी भरली 15 जानेवारीपर्यंत, नक्कीच तुम्हाला डॉक्टर किसान 31 डिसेंबर 2026, अगदी तुम्ही 31 डिसेंबरला जरी शेवटचा 5वा प्लॉट लावला तरी त्याला पुढच्या 2027च्या 3-4 महिने शेड्यूल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा एक शब्द तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना देतो. आणि व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.